विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्नची जी एक्झाम आहे, भरपूर मुलांच्या कमेंट येत आहे की सर अभ्यास झालाय पण तो कॉन्फिडन्स येत नाहीये की आम्ही आउट ऑफ मार्क कसे घेऊ, आउट ऑफ मार्क पडेलच की नाही याचा कॉन्फिडन्स येत नाहीये. सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आउट ऑफ मार्क ह्या एक्झाम मध्ये घेऊन कसं टॉप करायचं, यस वर्गामध्ये सगळ्यात जास्त मार्क 70 पैकी आपल्याला 65-70 मार्क कसे घ्यायचे तेच तुम्हाला इथे सांगणार आहे. मित्रांनो बघा, आउट ऑफ मार्क घेण्यासाठी ना एकच फंडा सगळ्यात महत्वाचा असतो. पहिला तर अभ्यास पूर्ण करणं हे सगळ्यांना माहिती, पण सगळ्यात महत्वाचा एकच फंडा तुम्हाला सांगतोय की सॉल्व पेपर सोडवणं गरजेचं असतं. प्रिव्हियस इयर पेपर सोडवणं गरजेचं असतं. पेपर सोडवल्याशिवाय आउट ऑफ मार्क पडत नाही. म्हणजे आउट ऑफ मार्क काढण्यासाठी एकच फंडा आहे की पेपर सोडवा, पेपर सोडवा, पेपर सोडवा, क्वेश्चन पेपर सोडवा, क्वेश्चन पेपर सोडवा. यस, आता तुमच्या मनात प्रश्न येईल की सर 2024 पॅटर्नचा आमचा पहिलाच पेपर आहे, मग मी आम्हाला प्रिव्हियस इयरचे 2019चे पेपर तर चालणार नाही कारण सिलेबस थोडाफार शफल आहे, थोडाफार चेंज झालाय, मग आम्ही काय करू, हा तर पहिलाच पेपर आहे, प्रिव्हियस इयरचे पेपर अवेलेबल नाही. काळजी नका करू, सगळं सांगतो. फक्त एवढं लक्षात घ्या की समजा तुम्हाला पोहायला जायचंय, एक उदाहरण सांगतो, पोहायला जायचंय, एक पुस्तक पण भेटतं माहितीये का तुम्हाला. पोहायला जाण्याच्या आधी क्लासला होतो आपण तेव्हा एक पुस्तक भेटतं, मार्गदर्शिका, त्यात दिलेलं असतं पोहताना असा हातपाय मारायचा, बुडायला लागलं तर असं असं करायचं, अशा सूचना दिलेल्या असतात. मी तेवढंच पाठ केलं, पुस्तक एकदम तोंडपाठ करून टाकलं 10-12 पानांचं, पण मी ऍक्च्युअली आपल्या याच्यात विहिरीत जाऊन पोहून बघितलंच नाही किंवा तलावात जाऊन पोहून बघितलंच नाही. तर मला जेव्हा स्पर्धेला उतरायचंय पोहण्याच्या स्पर्धेमध्ये, तेव्हा मी काय येईल, पाण्यात उडी मारल्यावर गटाळा खाऊन मरेल ना. का? कारण मी पोहण्याचा अभ्यास केला, पोहून बघितलं नाही. म्हणजे ऍक्च्युअल मला काय करायचं होतं, पोहण्याची प्रॅक्टिस करून बघायची होती, मी ते करून बघितलं नाही ना. तसंच आहे, जर तुम्ही किती अभ्यास केला हे कोणीच तुम्हाला विचारणार नाही. जर तुम्ही ऍक्च्युअल पेपर सोडून बघितले नाही तर तिथे एक्झामच्या वेळी काय काय चॅलेंजेस येणार आहे ते तुम्हाला क्लिअर होणार नाही. म्हणजे जेव्हा आपण प्रिव्हियस इयरचा किंवा कुठलाही मॉडेल पेपर असेल, आपण जेव्हा पेपर सोडवतो तेव्हा काय आयडिया येते की 2.5 तासात पेपर कसा सोडवायचा, कुठला क्वेश्चनला कुठला ऑर येतो, आपण कुठला सिलेक्ट करायचा, प्रश्नाला किती टाइम द्यायला पाहिजे, किती वेळात क्वेश्चन कव्हर झाला पाहिजे, हा क्वेश्चन किती वेळात, तो क्वेश्चन किती वेळात, कुठला क्वेश्चन आधी घ्यायचा, कुठला नंतर सोडवायचा, एखादा मध्येच नाही जमला तर काय, खाडाखोड झाले, ऐन वेळी आठवलं नाही तर काय. या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस कधी होते, जेव्हा आपण पेपर सोडून बघतो. तो पुन्हा एकदा सांगतो, ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे, एंडसेम मध्ये 70 पैकी 70 घ्यायचे, त्यांनी 2-3 वेळा पेपर सोडवा. म्हणजे एकदा पेपर घ्या, तो सोडून बघा, पहिल्यांदा बघून सोडवा, चेक करा, सेल्फ चेक करा, चेक झाला पुन्हा 2.5 तास टाइम लावा, पुन्हा दुसऱ्यांदा सोडवा, पुन्हा तुम्ही चेक करा. तुम्हाला कळेल की पहिल्या वेळेपेक्षा यावेळी माझा 10 मिनिटं आधी पेपर झालाय. आणि थर्ड टाइमला पुन्हा पेपर सॉल्व्ह करा, तोच पेपर 2.5 तास टाइम लावून पुन्हा सोडवा. म्हणजे टॉपर बनण्यासाठी एकच फंडा, 2.5 तास टाइम लावून पेपर सोडवा. यस, आणि सॉल्व पेपरचा अभ्यास करा. मित्रांनो, हे सॉल्व पेपर जर तुम्हाला पाहिजे असतील विथ ऑप्शन, कारण विथ ऑप्शन 70 आणि 70 140 मार्काचा तुमचा पेपर असतो, त्याचं एक्सप्लेनेशन की पेपर कसा सोडवायचं, काय चुका टाळायच्या, काय आन्सर लिहायचं, हे जर डिटेलमध्ये तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन सोल्युशन पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पर्पल हॅट ऍप मध्ये तुम्ही पेपर सोल्युशनच्या टॅब मध्ये जा, तिथे तुम्हाला फर्स्ट इयरचे सॉल्व 2024 पॅटर्न मध्ये तुम्हाला सॉल्व पेपर भेटेल, मॉडेल क्वेश्चन पेपर विथ एक्सप्लेनेशन, 140 मार्काचा पूर्ण सॉल्व पेपर विथ एक्सप्लेनेशन आहे. तसंच तुम्हाला वाटलं मला कोर्स पाहिजे की जेणेकरून कोर्स मधून मला कॉन्सेप्ट क्लिअर होईल, तर तुम्ही फर्स्ट इयर 24 पॅटर्नचा कुठल्याही सब्जेक्टचा कोर्स सुद्धा सबस्क्राईब आपल्या ऍपवर करू शकता आणि तुमची एक्झाम टॉप करू शकता. सो मित्रांनो, नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यावर दिलेले सॉल्व पेपर आहे ते आम्ही ज्या पद्धतीने सॉल्व करून दिले त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिलंय की जेणेकरून युनिव्हर्सिटीला कसं आन्सर अपेक्षित आहे त्याच वेने आम्ही सगळं दिलंय. ते रेफर करा, तुम्ही नक्की टॉप कराल. यस, सो टॉपर करण्यासाठी एकच फंडा सांगितला मी की पेपर सॉल्व करा. एकदा सॉल्व झाला की 2.5 तास टाइम लावून सोडवा, म्हणजे आयडियाज क्लिअर होतील आणि तुम्ही टॉप कराल. यस, थँक्यू.